नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहेत वेरूळ येथील जैन मंदिरमध्ये. हे मंदिर श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराकडून वेरूळकडे येताना उजव्या बाजूला एक अर्धा ते 1 किलोमीटर अंतरावर आहे. आणि मध्ये आल्यानंतर तुम्हाला या मंदिराची कमान आणि एक मानस्तंभ मिळेल. मानस्तंभ हा जैन परंपरेमध्ये मंदिराच्या समोर उभारला जाणारा एक स्तंभ असतो, ज्यावरती कोरीव काम किंवा जैन तीर्थंकरांच्या मूर्ती आणि जैन चिन्ह वगैरे या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. त्या कमानीमधून वर आल्यानंतर आपल्याला जवळपास 350 पायऱ्यांनंतर आपल्याला मंदिर पाहायला मिळेल. आणि ह्या अशा काही इथे जैन दिगंबर साधूंच्या समाधी पाहण्यास मिळतील. अजून इथून थोडं समोर वर गेल्यानंतर आणि आपल्याला एक 5 ते 4 समाधी जैन साधूंच्या पाहायला मिळतील. तर हे जे एवढं सुंदर असं मंदिर पहाडावर पूर्ण जंगलामध्ये आम्ही इथे आलो, हे खूप चांगली गोष्ट केली असं मला वाटत आहे. तर ह्या समोर जे आपणास मूर्ती आणि समाधी दिसत आहेत, मूर्ती नाही, समाधी, या सर्व जैन मुनींच्या आहेत, दिगंबर मुनींच्या. काही समाधींवरती त्या मुनींचे नाव लिहिलेले आहेत, काही समाधींवरती नाही. पण हे जे पदचिन्ह आहेत, हे या प्रकारे जैन मुनिराज समाधी घेतल्यानंतर तिथे असे आपणास पदचिन्ह पाहायला मिळतील. तर आता चढून थोडा दम लागला, त्यामुळे मी इथे थांबलो आहे. मागून माझे मित्र हे येत आहेत, तोपर्यंत मी तुम्हाला थोडंफार या समाधींचं स्ट्रक्चर वगैरे दाखवणार आहे. असं मान्यता आहे की हे सर्व मुनिराज इथे तपश्चर्यासाठी येत असत, कारण साहजिक आहे, जंगलामध्ये पहाडावरती जास्त काही वर्दळ नसल्यामुळे तपश्चर्या एकाग्रतेने, शांतचित्ताने होऊ शकते. त्यामुळे हे जैन मुनी इथे तपश्चर्येसाठी येत असावेत. आणि हे आपले मित्र पण आता सोबत आलेले आहेत, तर मी आता पुढचा प्रवास कंटिन्यू करतो. हे आम्ही मित्रांनी वेरूळ पाहण्याच्या विचाराने या वेरूळ ट्रिपची प्लॅनिंग केली होती. मग मी मित्रांना म्हणलो की आपण सुरुवातीला जैन मंदिरला जाऊ आणि लेणी त्यानंतर बघू, कारण लेणी भरपूर आहेत वेरूळमध्ये. तर लेणी पाहण्यासाठी खूप वेळ लागला असता आणि त्यानंतर मग इकडे येणं शक्य नसतं झालं. पण वेरूळमध्ये जैन मंदिर आणि जैन बोर्डिंग स्कूल, जैन गुरुकुल आहे, हे एवढी गोष्ट मला माहीत होती. बट हे पहाडावर एक मंदिर आहे याची मला बिलकुल कल्पना नव्हती. तर मग आम्ही जैन गुरुकुल आणि जैन मंदिर पाहण्यासाठी, जे दर्शनासाठी आम्ही जात होतो, तर आम्ही गुगल मॅप लावून बाकीच्या समोरच्या मार्गासाठी निघालो. आणि मग आम्हाला वाटेत गुगल मॅपनी छोट्या छोट्या गल्लींमध्ये भटकवलं. मग तिथल्या लोकांना विचारत असताना आम्हाला कळालं की गावाच्या बाहेर एक पहाडावरती मंदिर आहे. आणि पहाडावरती मंदिर म्हणल्याच्यानंतर मग आम्ही खूप उत्सुकतेने निघालो. आणि
असं वाटलं की त्या प्रत्येक लोकांचे आभार ज्यांनी आम्हाला या एवढ्या निसर्गरम्य परिसरामध्ये पहाडावरील पुरातन जैन मंदिरची वाट दाखवली. हे मंदिर जैन धर्माचे 23वे तीर्थंकर 1008 श्री पार्श्वनाथ भगवान यांचं आहे. वेरूळ येथील जैन लेणी आणि जैन मंदिर यांचा इतिहास बघायला गेला तर हे जैन मंदिर 7वे शतक ते 10वे शतक या कालखंडामध्ये राष्ट्रकूट यांच्या साम्राज्यामध्ये बनवण्यात आलेलं आहे. राष्ट्रकूटाच्या काळामध्ये भरपूर जैन मंदिरांचे निर्माण झालेलं आहे. या मंदिरामध्ये जवळपास 16 फूट एक मोनोलिथ आर्किटेक्चर आहे, ज्यामध्ये 16 फूट दगडामध्ये एक पद्मासनात बसलेली एक भगवान पार्श्वनाथांची मूर्ती आहे. आणि तशी इथं 2 मंदिरं आहेत आणि दुसऱ्या मंदिरामध्ये 3 नवीन मूर्ती स्थापित केलेल्या आहेत. त्यापैकी एक शांतीनाथ भगवानांची मूर्ती आहे. तर आपण आता वर त्या मंदिराच्या दिशेने चाललो आहेत. तर हे जे खाली तुम्हाला समोर मंदिर दिसत आहे, एक खोलीसारखं जे स्ट्रक्चर दिसत आहे ते एक जैन मंदिर आहे. आणि तिथे आत्ता तर कुलूप आहे. तर याची चाबी वर असणाऱ्या मंदिरात काही भाविक आहेत त्यांच्याकडे आहे. जास्त भाविक किंवा जैन धर्मीय येत जात नसल्यामुळे या मंदिरांना कुलूप लावलेलं असतं बऱ्याचदा. आणि त्यामुळे मग म्हणजे बाकी काही वाईट गोष्टी जसं होण्याची भीती नसावी म्हणून ही सगळी अगोदरच सुरक्षा बाळगली जाते. तर आता आपण वर असणाऱ्या मंदिरात जिथे त्या भाविकांकडे चाबी आहे त्यांच्याकडे चाललो आहे. आणि आता इथून आपल्याला खूप छान वेरूळमधलं दृश्य पाहायला मिळतं. इथे पहाडावर आल्यानंतर परत एक रिक्वेस्ट की कोणीच इथे कचरा वगैरे करू नये, कारण इथेच काय पूर्ण देशामध्ये कुठेच कचरा नाही करायला पाहिजे. पण मेनली पहाडांवरती वगैरे जिथे ही आहे पार्श्वनाथ भगवानांची मूर्ती, जी की 16 फूट आहे. ही एक दगडामधलं एक मोनोलिथ आर्किटेक्चर आहे. पूर्ण एका दगडामध्ये कोरीव काम केलेली ही मूर्ती आहे. आणि हे खूप शांत असं ठिकाण आहे. आता त्यांच्याकडे चाबी घेऊन आपण सोबत त्या लोकांपैकी एका दादाला घेऊन आपण खाली आलो आहे. तर हे आपल्याला आता खालचं मंदिर उघडून दाखवणार आहेत. आणि मग आपण मध्ये असलेलं मूर्ती आणि मधलं प्राचीन स्ट्रक्चर आपण बघू. तर हे दादा आता इथलं कुलूप उघडत आहेत. हे असे कोरीव काम केलेले बरेचसे हत्ती आणि असे दगडातले पुरातन शिल्प आजूबाजूला वेरूळमध्ये मंदिरामध्ये बरेच पाहायला मिळतील. याच सर्व प्राचीन गोष्टींमुळे वर येणं म्हणजे निरर्थक नाही राहिलं असं वाटत आहे. बघा, आता आपण मंदिरात आलो आहे आणि हे असे एकदम कोरीव दगडातले हेमाडपंथी स्ट्रक्चरमधले सगळे मंदिर आहेत. या मूर्ती नवीन आहेत. ही शांतनाथ भगवानांची मूर्ती आहे.
ही एक मूर्ती आहे. तर अशा प्रकारे 1008 श्री पार्श्वनाथ भगवान यांच्या मूर्तीचे, यांच्या मंदिराचे आणि या पहाडावरील दोन्ही मंदिराचे दर्शन एकदम व्यवस्थित प्रकारे झालेले आहे आणि मनाला खूप आनंद मिळाला.